पहाटे 5चा गजर झाला तशी स्वरा लगबगीने उठून आवरायला लागली. आज खूप उत्साहात होती ती. स्वरा कारण तसेही होतं. तब्बल 6 महिन्यानंतर ती मयंकला भेटणार होती. 8 वाजता मयंक पोहोचणार तेव्हा त्यापूर्वी तयार होऊन एअरपोर्टवर जायला तिचा प्लॅन होता. आंघोळ करून आली तशीच ओल्या केसांना सुकवत स्वतःला आरशात निरखून बघताना तिला त्याच्या लग्नानंतर मयंकसोबतची पहिली सकाळ आठवली. त्या दिवशी ती अशीच नुकतीच न्हावून आलेली. मयंकच्या आवडीची लाल रंगाची साडी नेसून तयार झाली आणि आपल्या ओल्या केसांना सुकवत असताना मयंकने हळूच येऊन तिला मिठी मारली. अलगद तिची हनुवटी बोटांनी वर करत नव्या नवरीच्या चेहऱ्यावरचे ते तेज बघून तो क्षणभर तिला बघतच राहिला आणि तिला अजून चूर त्याच्या नजरेला नजरसुद्धा भिडवू शकत नव्हती ती. तितक्यात तिच्या ओलसर केसांची बट गालावर मागे करत त्याने तिच्याकडे बघत गुड मॉर्निंग स्वीटहार्ट म्हणताच ती आपला चेहरा त्याच्या छातीवर लपवून कशीबशी गुड मॉर्निंग म्हणाली होती. आजची सकाळ तिला अगदी तशीच काहीशी वाटत होती. आजही त्याचा आवडतानी लेंथ ड्रेस घालून हलकासा मेकअप करून ती तयार झाली. घरात त्याच्या स्वागताची तयारी रात्रीच करून ठेवलेली तरीही सगळं नीट तर आहे याची खात्री करून ती कार घेऊन एअरपोर्टला जायला निघाली. कधी एकदा मयंकला भेटते असं झालेलं तिला. स्वरा आणि मयंक हे एक नवविवाहित जोडपे. दोघांचे अरेंज मॅरेज. स्वरा दिसायला अतिशय नाजूक प्रेमळ स्वभावाची. एक लहर तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसायची. चाफेकळी नाक, बोलके डोळे तिच्या सौंदर्यात अजूनच भर पाडायचे. साधारण राहणीमान असलेली ही स्वरा बघताक्षणी कुणालाही आवडेल अशी गोड असली तरी तिला काही तिच्या मनात घर करेल असा कुणी आजवर भेटला नव्हता. शिवाय तिचा जरा लाजाळू स्वभावसुद्धा आड यायचा. IT कंपनीत चांगल्या पदावरती नोकरीला होती अशी ही सर्वगुणसंपन्न स्वरा मयंकला पहिल्या भेटीतच खूप आवडली. मयंक एका इंटरनॅशनल कंपनीत नोकरीला. आकर्षक व्यक्तिमत्व, पिळदार शरीरयष्टी आणि चेहऱ्यावर आत्मविश्वासाचे तेज असलेला मयंक स्वराला पहिल्या नजरेत मनात घर करून गेला. दोघांचं लग्न धूमधडाक्यात पार पडलं. लग्नाला आठवडा होत नाही तोच त्याला 6 महिन्यासाठी विदेशी जाण्याची संधी चालून आली. लग्नापूर्वी जरा कल्पना होतीच त्याला याविषयी, पण इतक्या लवकर सगळ्या प्रोसेस पूर्ण होऊन लगेच जावं लागेल असं वाटलं नव्हतं. तशी कल्पना त्याने लग्नापूर्वी स्वराला दिलेली. शिवाय शॉर्ट टर्म ट्रिप असल्याने तिला घेऊन जाणं इतक्यात शक्य नव्हतेच. नुकतंच लग्न झाल्यावर हे गोड दिवस अनुभवावे अशी मनापासून खूप इच्छा असूनही त्याला स्वरापासून काही महिने दूर जावे लागले. स्वराने त्याला याबाबत समजून सांगितलं. 6 महिन्याचा तर प्रश्न आहे, नंतर आयुष्यभर आपण सोबत आहोतच असं तिने मोठ्या विश्वासाने त्याला म्हटल्यावर तो तिच्या अजूनच प्रेमात पडला. फोन, व्हिडिओ कॉलवर एकमेकांना बघत 6 महिने संपले खरे, पण हा काळ अगदी 6 वर्षांप्रमाणे भासलेला. आज दोघांनाही एकमेकांच्या भेटीची ओढ लागली होती. मयंकची नजर स्वराला शोधत होती आणि स्वराची सुद्धा काही वेगळी अवस्था नव्हती. एअरपोर्टवर पोहोचताच मोठ्या आतुरतेने ती त्याची वाट बघत होती. काही वेळातच तो समोरून येताना दिसला तशी तिची धडधड वाढली. त्याचीही नजर तिच्यावर पडली तसाच तो एकटक तिला बघत तिच्या दिशेने येत होता. दोघांच्याही चेहऱ्यावर या भेटीची आनंद ओसंडून वाहत होता. तो जवळ आला तशीच तिच्या हृदयाची धडधड अजूनच वाढली. नजरेने क्षणभर ते एकमेकांशी बोलत होते. एकमेकांच्या डोळ्यात बघताना ती एका वेगळ्या विश्वात हरवली. त्याला डोळे भरून बघताना या भेटीची आतुरता तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. तोही तिचे हे भाव अगदी अलगद टिपत तिचे सौंदर्य न्याहाळत होता. आय मिस्ड यू सो मच स्वरा असं मयंक अगदी मनापासून प्रेमळ भावनेने म्हणतात ती भानावर आली. त्याच्या चेहऱ्यावर खेळलेली तिची नजर स्थिर ठेवून ती लाजतच उत्तरली, आय मिस्ड यू टू. चला निघूया. दोघेही घरी जायला निघाले. स्वराला कार ड्राईव्ह करताना पहिल्यांदाच बघितलं होतं त्याने. ती कार ड्राईव्ह करताना तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास तिच्या सौंदर्यात भर पाडत होता. कधी एकदा स्वराला मिठीत घेऊन असेच काहीसं झालेलं होतं. मयंक एकटक आपल्याला बघतोय हे तिला कळलं होतं. तिलाही ते आवडलं होतं. दोघांना एकमेकांशी खूप काही बोलायचं होतं, पण आनंदाच्या भरात शब्द काही सुचत नव्हते. ही गोड शांतता भंग करायला तिने कारमधला रेडिओ सुरू केला. त्यावर या क्षणाला अनुसरून अगदी योग्य गाणे लागले. उनसे मिली नजर के मेरे होश उड़ गए, ऐसा हुआ असर कि मेरे होश उड़ गए. अगदी या गाण्याप्रमाणे तिच्या मनाची अवस्था झाली होती. ते गाण्याचे बोल ऐकताच तिचे स्वतःशीच हसून चॅनेल बदलायला हात पुढे केला आणि मयंकने तिचा हात पकडून गाणे न बदलण्याचा इशारा केला. त्याच्या स्पर्शाने तिला अंगावर रोमांचक काटा आला.
स्वतःचा हात पटकन बाजूला घेत ती म्हणाली, कार ड्राईव्ह करताना असं डिस्टर्ब करू नये. तिच्या या वाक्याने दोघांचे प्रेमळ संभाषण सुरू झालं. त्याला हा क्षण खूप आवडला होता. काही वेळातच ते घरी पोचले. दार उघडताच घरातून येणारी सुगंधी लहर त्याला स्पर्शून गेली. हॉलमध्ये त्याच्या स्वागतासाठी तिने छान तयारी केली होती. समोरच्या टेबलावर त्याची आवडती फुले अगदी सुंदररित्या मांडली होती. गुलाबाच्या पाकळ्यांनी हार्टच्या आकारात तयार केलेला होता. त्यावर स्वराने लगेच वेलकम बॅक स्वीटहार्ट लिहिलेला केक आणून ठेवला. मेणबत्त्या लावल्या. घरात सर्वत्र एक वेगळाच सुगंध दरवळत होता. दोघांचं हे घर स्वराने खूप सुंदर सजवलं होतं. घरात येताच त्याला अगदी प्रसन्न वाटलं. चला आता पहिले फ्रेश होऊया तुम्ही, असा स्वराचा प्रेमळ आदेश मिळताच मयंक भानावर आला. फ्रेश व्हायला आत गेला तसंच त्याला अजून एक सरप्राईज मिळालं. बेडरूममधल्या भिंतीवर स्वराने दोघांचे एकत्र घालवलेल्या काही गोड क्षणांचे फोटो लावले होते. लग्नापूर्वीची दोघांची पहिली कॉफी डेटपासून ते मयंकला एअरपोर्टवर सोडायला गेल्यावर काढलेला सोबतचा असा त्यांचा आतापर्यंतचा प्रेमाचा सगळा प्रवास फोटो बघून परत एकदा त्याच्या नजरेखालून गेला. तो फ्रेश होऊन आला. इकडे स्वरा स्वतःच्या हाताने बनवलेला त्याच्या आवडीचा नाश्ता, चहा, केक कटिंगसाठीची सगळी तयारी करत होती. तो तिला न्याहाळत तिच्याजवळ आला आणि क्षणाचाही विलंब न लावता अलगद त्याने तिला मिठीत घेतले. या क्षणासाठी किती वाट बघावी लागली असंच काहीसं झालेलं त्याचं. तिनेही तिचा हा चेहरा त्याच्या छातीवर ठेवला. त्याची मिठी हीच आपल्यासाठी सगळ्यात सुरक्षित जागा आहे याची तिला परत एकदा जाणीव झाली. 6 महिन्यांचा दुरावा आता संपला होता. एकमेकांच्या भेटीसाठी आतुर झालेल्या दोघांसाठी हा खूप खास क्षण होता. हळूहळू दोघांची मिठी घट्ट होत गेली. हृदयाची स्पंदने वाढतच गेली. त्याने हळूच तिचा चेहरा आपल्या बोटांनी वर करून तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले. तशीच ती शहारून परत त्याच्या मिठीत शिरली. दोघांच्या प्रेमाला, संसाराला आज खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. अशी ही दोघांच्या आतुर भेटीची प्रेमळ कथा कशी वाटली हे नक्की कळवा.